हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर या ठिकाणी सकाळी सकाळी माझ्या पोळ्या चालू होत्या आणि आहोंचा टिफिन वगैरे बनवून दिलेला होता आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या पोळ्या होत्या म्हणजे राहिलेलं पीठ त्यापासून लगेचच मी आज पोळ्या बनवून घेणार होती। सकाळी सकाळी मला कामं आवरून आज किचन क्लिनिंग करायची होती, त्याच्यामुळे मग मी पटपट अशी कामं आवरत होती। माझा चहा वगैरे झालेला होता आणि दूध देखील गरम करून ठेवलं होतं, परंतु पिल्लू उठला नव्हता। पिल्लूचा नाश्ता वगैरे काहीच झालेला नव्हता। जवळपास 8:30 वाजत आले होते तरी देखील पिल्लू उठलेला नव्हता। पण रात्री झोपायला त्याला उशीर झाला, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, आहेत सुट्ट्या तर झोपून दिलं होतं मी त्याला। सर्व पोळ्या तयार केल्या आणि त्यानंतर मी कॉर्नफ्लेक्स तळायला घेतले। म्हटलं किचन क्लिनिंग करायची आहे तर तेलकट जी काही काम आहे ती पहिली करून घ्यावेत। आणि या ठिकाणी दोडक्याची रस्सा भाजी बनवली होती, त्याचबरोबर गवारीची शेंग देखील सुकी बनवली होती। ठिकाणी सर्व भांडी घासून घेतली, किचन ओटा पूर्णपणे रिकामा केला होता आणि आता कामाला सुरुवात करणार होती। तर जे काही मला नॅपकिन वगैरे लागणार होते ते मी सर्व घेतले होते आणि या ठिकाणी एक टॉवेलचा मी कपडा म्हणजे एका टॉवेलचे 3 कपडे केलेले आहेत आणि त्याने माठ झाकून टाकला, कारण तो सकाळीच धुवून फुल भरला होता। माझ्या लक्षात नाही की बाजूला ठेवावा, परंतु म्हटलं व्यवस्थित क्लीन करून ठेवलेला आहे तर आता त्याला झाकून ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता, यामुळे झाकून ठेवला। आणि किचनमध्ये एक पडदा लावलेला आहे तो देखील काढून घेतला आणि मी पाहत होती की माझ्याकडूनच नारळाचं पाणी वरती उडून वरच्या साईडला स्लॅबला डाग पडलेले आहेत, पुसून निघतायत का किंवा काय, तर मग ते काही निघत नव्हते। म्हणून म्हटलं जाऊ दे, आता आपण सुरुवात करूया। फिल्टरवर देखील बऱ्यापैकी चिकट धूळ साठलेली होती, ते देखील मी चेक करत होते आणि फिल्टरचं जे स्विच आहे ते ऑफ केलं आणि कामाला सुरुवात केली। तर या ठिकाणी पिलू होता, त्याच्यामुळे मग हाताखाली जे काही पाहिजे किंवा जे मी घेतलेलं नाही, जे जे लागतंय ते सर्व काही आणून देत होता। थोडीफार चिडचिड करत होता, परंतु असो, आता मदत घ्यायची म्हटल्यानंतर गोड बोलूनच कामं करून घ्यावी लागतात। तर या ठिकाणी आता मी जाळं वगैरे सर्व काढून घेते। तसं तर कालपासूनच परवापासून कामाला सुरुवात केलेली आहे। खिडकी जास्त खराब झालेली, त्याच्यावरती धूळ बसलेली होती। तेलकट वगैरे जास्त काही नाही, परंतु धूळ खूप होती आणि जाळी जी आहे त्याच्यावरती देखील बऱ्यापैकी धूळ होती, त्याच्यामुळे म्हटलं सुरुवातीला ओली करून घ्यावी आणि व्यवस्थित अशी धुवून घ्यायची, फक्त आपल्या साध्या पाण्याने। जास्त काही त्याला लावायची वगैरे गरज नव्हती, कारण जास्त खराब झालेली नव्हती। फक्त धूळ असल्यामुळे पाणी टाकले की ती व्यवस्थित निघून जात होती आणि डायरेक्ट खिडकी धुतल्यानंतरच छान वाटते, कारण पुसून तेवढी व्यवस्थित किचनची खिडकी निघत नाही। म्हणून या ठिकाणी मी पाणी टाकूनच प्रत्येक वेळेस धुते, म्हणजे जास्त वेळेस आपण काही धुत नाही, कारण फ्लॅट सिस्टीममध्ये आपण सारखं सारखं धुणं किंवा दुसऱ्याला त्रास देणं हे देखील चांगलं नाही। त्याच्यामुळं मग आपण एकदा धुतल्यानंतर 1-2 वेळेस पुसून घ्यावी लागते। तर या ठिकाणी बरेच दिवसापासून मी क्लिनिंग केलेली नव्हती, त्याच्यामुळं म्हटलं चला आज डायरेक्ट पाणी टाकून धुवून घ्यावी। आणि बाहेरचं जे ग्रिल आहे ते देखील खूप खराब झालं होतं, त्याच्यावरती धूळ होती। तर मग हाताने धुण्यापेक्षा एक नॅपकिन घेतला आणि त्याने पटपट असं धुवून घेत होती। पिलू माझ्या मदतीला होता, म्हणजे शूटिंग वगैरे तोच करत आहे व्यवस्थित। ट्रायपॉडला मोबाईल लावून दिला होता, परंतु मग जास्त वेळ शूटिंग झाली तर मग मला ते एडिटिंग करायला वेळ जातो आणि खूप जास्त त्रास होतो, त्याच्यामुळं मग त्याला पॉज वगैरे करायला सांगत होती। त्याची म्हणजे ये जा चालूच होती, मम्मी तुला काय हवं आहे का, तुला मदत काय पाहिजे का, यासाठी त्याला देखील बोलत होते। तर या ठिकाणी खिडकी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि आता वेळ आलेली आहे टाईल्स क्लीन करण्याची। तर या ज्या टाईल्स आहेत त्या चिकट झालेल्या असतील तर आपण जे रेड हार्पिक बाथरूम वगैरे क्लीन करण्यासाठी वापरतो ते घ्यायचं आणि त्याने टाईल्स क्लीन करायच्या, खूप छान निघतात आणि इझी निघतात, जास्त काही चिकटपणा राहत नाही, पटकन असं क्लीन होऊन जातं। जर तुमच्याकडे वेगवेगळे स्प्रे वगैरे असतील तर ते देखील तुम्ही वापरू शकता, परंतु हे एक छान सोल्युशन आहे। आणि तुम्ही पाणी टाकून जर डायरेक्ट धुत नसाल तर अतिशय उत्तम असा सोपा उपाय म्हणजे हे जे रेड हार्पिक आहे त्याने तुम्ही टाईल्स अगदी आरामात क्लीन करू शकता। मी तर यानेच करते खूप वर्षापासून। तर या ठिकाणी म्हणजे एका कपड्याचा हात हार्पिकचा मारला, त्यानंतर मग साध्या आपला ओला कपडा पुसून व्यवस्थित त्याने पुसून घेतलं, त्यानंतर मग एकदम तिसऱ्या कपड्याने पुसलं। असं 3 ते 4 वेळेस पुसल्यानंतर हे किचन जास्त क्लीन असं दिसायला लागलेलं होतं, कारण बरेच दिवसापासून डीप क्लिनिंग केली नव्हती, त्याच्यामुळे मग खूप जास्त खराब झालेलं होतं। ते मोबाईलमध्ये तेवढं घाण वाटत नव्हतं, परंतु मग
पाहताना डोळ्यांना ते व्यवस्थित वाटत नव्हतं, कारण मला तेवढी घाण होऊ द्यायची सवय नाही. परंतु मग पाठीमागं जे काही आपले हेल्थ इश्यूज वगैरे झाले होते त्याच्यामुळं मग माझ्याने काही किचन वगैरे क्लीन करणं झालंच नव्हतं. आणि या ठिकाणी हा जो बल्ब आहे किचनवरचा, तो म्हणजे चार्जिंगवरचा आहे. कधी कधीच त्याचा वापर होतो, परंतु तो खूप जास्त चिकट झालेला होता. तर बल्ब क्लीन करण्यासाठी एक असा अर्धवट ओलासा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हँडवॉश लिक्विड टाकायचं आणि त्याने घासायचं. खूप छान असे हे बल्ब वगैरे निघतात, कारण सोप्या ट्रिक्स आहेत. याच्याने आपले जे लाईटचे बोर्ड वगैरे आहेत ते देखील व्यवस्थित निघतात. तुम्ही हँडवॉश लिक्विड घेऊ शकता किंवा मग आपलं जे डिशवॉश लिक्विड आहे त्याने देखील व्यवस्थित क्लीन करू शकता. परंतु हे जे कामं करताना आपण आपल्या स्वतःची देखील काळजी घेऊनच ही कामं करायची आहेत, कारण मेन स्विच वगैरे बंद करून तुम्ही ही कामं केली तर नक्कीच तुम्हाला म्हणजे काही टेन्शन राहणार नाही. आपण बिनधास्त ही क्लिनिंग करू शकतो. तर आता रेड हार्पिकच्या कपड्याने क्लीन करून घेतलं. त्यानंतर आता मी साध्या कपड्याने म्हणजे फक्त तो पिळून घेतलेला आहे आणि त्याने पुसत आहे. तर ते पुसून घेतल्यानंतर पुन्हा आता मी शेवटी खिडकी फक्त साध्या पाण्याने धुतलेली होती, त्याच्यामुळं मग तिला आता कोलिनने पुसून घ्यायचं होतं. त्याचबरोबर फिल्टरचं जो कवर आहे त्याच्यामुळं मग फिल्टर खराब वगैरे होत नाही, परंतु कवर खराब होतं. तर कवर काढून देखील आपण व्यवस्थित क्लीन करू शकतो, परंतु मग काही ना काही ॲडजस्ट करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागतो असं म्हणतात, ते खरंच आहे. तर या ठिकाणी आता पूर्णपणे किचन म्हणजे वरपासून क्लीन झालेलं आहे. आता खिडकीची वेळ होती. तर खिडकी सुरुवातीला साध्या पाण्याने धुवून घेतलेली होती आणि सुकून दिली होती, त्याच्यामुळे मग मी खिडकी सुरुवातीला धुवून घेते आणि आता मी कोलिनने ती व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. आतमधल्या साईडने पुसून घ्यायला काही जास्त त्रास होत नाही, परंतु बाहेरच्या साईडने पुसताना बऱ्यापैकी हाताला वगैरे घासतं. तर अशी मी बसले होते, कारण आता बऱ्यापैकी थकलेली होती. जवळपास 1-1.5 तासापासून किचनवरतीच होते मी. तर व्हिडिओ जास्त मोठा झाला होता, त्याच्यामुळं मग मी नंतर जास्त काही शूट वगैरे घेतलेलंच नाही. आता शेवटचा जो कपडा आहे नॅपकिन, तो म्हणजे एकदम कोरड्या नॅपकिनने आपण हे व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायची आहे ही खिडकीची काच, जेणेकरून त्याच्यावरती थोडेफार म्हणजे लाईन वगैरे राहतात किंवा थोडीफार धूळ देखील बसलेली असते. तर ती क्लीन करण्यासाठी तुम्ही एकतर न्यूजपेपरचा वापर करू शकता किंवा मग कॉटनचा कपडा. तर या ठिकाणी मी कॉटनचा एक नॅपकिन ठेवलेला आहे. त्या नॅपकिनने आता मी व्यवस्थित असं शेवटचा हात मारत होती आणि मग बाकी जी काही कामं आहेत ती आता मला करायची आहेत. तर वरपासून तर क्लिनिंग झाली होती, परंतु आता किचन ओटा आणि गॅस हे खूप जास्त खराब झालेलं होतं, कारण मी आज तळण वगैरे तळून ठेवलं, त्याच्यामुळं मग जास्त गॅस खराब झाला होता. आणि तसं जर पाहिलं तर ही किचन ओट्याची क्लिनिंग डीप क्लिनिंग बऱ्यापैकी होते, परंतु वरती जास्त स्वच्छता केली जात नाही. तिथं वरती चढावं लागतं, त्याच्यामुळं मग ती राहून जाते. तर आता मी पुढची कामं म्हणजे किचनचा जो ओटा आहे तो मला स्वच्छ करायचा होता, त्याचबरोबर गॅस. तर गॅस खूप जास्त तेलकट झालेला होता आणि मी डायरेक्ट गॅस पाण्याने धुवून काढत नाही. तर किचन ओट्याची डीप क्लिनिंग म्हणजे काय, तर किचन ओटा पूर्ण मला क्लीन करून घ्यावा लागतो, कारण झुरळ वगैरे होऊ शकतात जर व्यवस्थित क्लिनिंग नाही केली तर. आणि तेलकट वगैरे वास असल्यावर तर झुरळांना फक्त निमित्त पाहिजे घरात येण्यासाठी. तर या ठिकाणी आता मी व्यवस्थित अशी टाईट साबण लावून ठेवली होती 5-10 मिनिट सर्व म्हणजे किचन ओट्याला, आणि त्यानंतर तारेच्या घासणीने घासून घेतलं आणि खूप जास्त तेलकट असं जाणवत होतं. अगदी जास्तीचं पाणी टाकून खळखळ असं जर किचन ओटा वगैरे धुवून घेतलं तर खूप छान वाटतं, कारण जी काही धूळ वगैरे बसलेली असते ती व्यवस्थित निघून जाते आणि तेलकटपणा देखील पूर्णपणे निघून जातो. ही जी क्लिनिंग आहे ती मी 3 ते 4 दिवसातून एकदा किचन ओट्याची डीप क्लिनिंग करते, नाही तर बाकी वेळेस मग मी पुसून घेत असते. आणि इथं गॅसच्या शेगडीचे जे बटन्स वगैरे आहेत त्याच्या ठिकाणी देखील थोडंसं मला घाण वाटत होतं, त्याच्यामुळे मग मी ब्रशने व्यवस्थित क्लीन करून घेत होते. हे देखील आठवड्यातून एकदा केलं तरी पुरेसं आहे. परंतु मग जर आपण जास्त लक्ष नाही दिलं तर किचनमध्ये तर झुरळ व्हायला फक्त निमित्त पाहिजे, आणि जर एकदा झुरळ झाले तर किचन ट्रॉली वगैरे असतील तर ते निघणं खूप मुश्किल आहे. किचन ट्रॉली बनवण्या अगोदर आम्ही म्हणजे इथं नवीनच राहायला आलो त्यावेळेसचा म्हणजे त्यावेळेस आमच्या घरामध्ये झुरळ खूप झाले होते, म्हणजे शेजाऱ्यांकडून आले होते, परंतु ते निघत नव्हते, म्हणजे खूप दिवस ते जातच नव्हते. परंतु त्यानंतर मला एक औषध मिळालं मेडिकलमध्ये, गेट आउट नावाची एक क्रीम आहे,
त्याच्याने मग आमच्या घरातील सर्व झुरळ निघून गेले आणि त्यानंतर आम्ही फर्निचर वगैरे केलं. त्या झुरळांपायी आमचं फर्निचरचं जे काम आहे ते 1-1.5 वर्ष लेट झालं. पिलू मला आज बोलण्यासाठी होता, त्याच्यामुळे जास्त काही बोर झालेलं नाही आणि मी तसेही टीव्हीला विठ्ठलाचे अतिशय सुंदर असे भजन अभंग लावून दिले होते आणि खूप मस्त वाटत होतं. काहीतरी ऐकत ऐकत काम करायला एक वेगळीच मजा असते आणि एकटं असताना काम करणं म्हणजे एकदमच आपल्याला काहीतरी बंदिस्त खाण्यात असून आपण कामं करतोय असं वाटतं, परंतु असं काही नव्हतं. तर एकदम मस्त अशी देवाची गाणी ऐकत ऐकत मी ही किचन क्लिनिंग केलेली आहे. कालचा जो व्हिडिओ होता म्हणजे टीव्ही युनिट वगैरे क्लिनिंग, तर सलग 2 दिवस झाला आता मी घराची साफसफाई करते. बाकी आता म्हणजे व्यवस्थित क्लीन झालेलं आहे. बेडरूमच्या खिडक्या थोड्याशा खराब आहेत, परंतु आता त्या हळूहळू मला कराव्या लागतील. तर फायनली आपलं किचन म्हणजे टाईल्स वगैरे क्लीन करून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं सर्व काही क्लीन करून घेतले आणि खूप छान वाटतंय. खिडकी तर एकदम स्वच्छ दिसती आणि म्हणजे एकदम असा घरात प्रकाश पडल्यासारखं जाणवतंय. तसं तर आपण रेग्युलरच घर क्लीन करत असतो, परंतु काय माहिती की म्हणजे डीप क्लिनिंग केल्यानंतरचा जो काही आनंद आहे तो खरंच म्हणजे गगनात न मावण्यासारखा आहे. अगदी लख्ख प्रकाश पडल्यासारखं माझं किचन चमकत आहे. तर आता बाकीची जी काही कामं राहिलेली आहेत ती देखील मी पटपट आवरून घेते. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा क्लिनिंगचा होता. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.